अंबरनाथमध्ये धावत्या दुचाकीला अचानक आग लागली। ही घटना आनंदनगर पोलीस चौकीजवळ महामार्गावरती घडली असून अग्निशमन दलाकडून तात्काळ आगीवर नियंत्रण करण्यात आले आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी मात्र झालेली नाही। भंडाऱ्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेचा बाप मीच असं वक्तव्य केलं। या वक्तव्याचा शिवसेना वर्धा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ तसेच प्रशांत शहागडकर यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून तात्काळ फुके यांनी आपले शब्द परत घेऊन माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हा प्रमुख राजेश सराफ व प्रशांत शहागडकर यांनी दिला आहे। काल भंडाऱ्यामध्ये भाजपचे आमदार परिणय फुके यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी जे वक्तव्य केलं की शिवसेनेचा बाप मीच, हे वक्तव्य अतिशय चुकीचं आहे। कारण की शिवसेनेचा बाप फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हेच असू शकतात। आणि जे वक्तव्य परिणय फुके यांनी केलं याचा शिवसेना वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध करतो। या त्यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहे। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण हिंदुस्थानचं दैवत आहे आणि शिवसेनेचा बाप मी असं म्हणून परिणय फुके यांनी जो स्वतःचा गाजावाजा केला यांचा वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। आणि जर त्यांनी यांचं वक्तव्य मागे घेतलं नाही तर शिवसेना पद्धतीने आम्ही आंदोलन करून त्यांचा निषेध करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तसेच सामान्य नागरिकांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेत चाललेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध नागरी समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात आले। मोटरसायकल आणि रिक्षा रॅलीसह महानगरपालिकेला घेराव घालून हे आंदोलन करण्यात आले आहे। अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आक्रमक भूमिका शिवसेनेकडून घेण्यात येत असून प्राथमिक शिक्षण, जयप्रभा स्टुडिओ, 100 कोटी रस्ते घोटाळा असे पोस्टर्स या आंदोलनात हातात धरण्यात आले होते। तसेच रिक्षांवरही लावण्यात आले आहेत। यावेळी पोलिसांनी याबाबतचे निवेदन स्वीकारले आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक विशिष्ट प्रकारची स्पर्धा सुरू आहे। जो ज्यादा भ्रष्टाचार करेल त्याला हे लोकप्रतिनिधी बक्षीस देणार आहेत। बक्षिसाचे स्वरूप फार मोलाचं आणि मोठं असणार, ज्या बक्षिसामध्ये लोकप्रतिनिधींचा देखील हस्तक्षेप असणार। 100 कोटी रस्ते, 85 लाखाचा ड्रेनेज घोटाळा, 5 कोटीचा गांधी मैदानातील घोटाळा, स्ट्रीट लाईट मध्ये घोटाळा, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा होणार आहे त्यामध्ये देखील काही घडू शकते। आणि त्यानंतरही टोकाची भूमिका म्हणजे प्रभाग रचना, ह्या सध्याच्या लोकप्रतिनिधींच्या दादागिरीनुसार प्रभाग रचना होईल असा माझा ठाम आरोप आहे। या सगळ्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड झालेलाच ऑलरेडी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांनी स्वतःच्या टीव्हीवर, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सर्व काही पाहिलेलं आहे। माझा आरोप असा आहे की आयुक्त मॅडमनी हा सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणून जे कोण कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांची नावे ओपन करावीत, नसेल तर आयुक्तांनी राजीनामा देऊन त्यांच्या घरी जावे। 1 मिनिट फोटो करायचे। भंडारा तालुक्यात घरकुल लाभार्थींच्या नावावर शासनाचा 5 ब्रास मोफत रेती योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले असून वरठी येथील अश्विन शेंडे या इसमाचे ग्राम सोनूळ येथील घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत खोटं नाव असल्याचे दाखवित त्यांच्या नावाने शासनाचा 5 ब्रास मोफत रेतीची उचल करण्यात आली आहे। हा सगळा प्रकार पीडित अश्विन शेंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकाराची भंडारा जिल्हाधिकारी तहसीलदार यांना लेखी तक्रार करून सुद्धा कुठली चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे प्रशासन व रेती माफिया यांच्या संगनमताने हा सगळा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप पीडिताने केला आहे। विशेष म्हणजे हा प्रकार नुसता एकट्या व्यक्तीपुरता नसून जवळपास 200 बोगस लाभार्थ्यांच्या नावाने हा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। घरकुलची रेती उचल केल्याचा OTP आला, या संबंधित माहिती घेतली। माझ्या नावाने घरकुलची रेती उचलल्याचे लक्षात आले। माझ्या आधार कार्डाचा दुरुपयोग करून तहसील कार्यालयामार्फत रेती उचलल्याची या संबंधाची अधिकाऱ्यांना केली।
परंतु आतापर्यंत कार्यवाही झाली नाही। माहिती अधिकारात माहिती मागितली ती अद्याप मिळाली नाही। त्यामुळे या प्रकरणातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करून यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल। मंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकांबाबत केलेल्या वक्तव्यावर ग्रामसेवक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे। त्यामुळे काळ्या फिती लावून काम करून शासनाचा निषेध व्यक्त केला जाणार आहे। एखाद्या मंत्रीने अशी पद्धतीने शासनाच्या कर्मचाऱ्यांबाबत वक्तव्य करणे हे चुकीचे आहे। त्यामुळे आता ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। येत्या 7 ऑगस्ट रोजी मूकमोर्चा काढून निषेध व्यक्त करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। मी बाबासाहेब धनपाल कापसे, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNC 36 जिल्हा शाखा कोल्हापूर। मी या ठिकाणी निवेदन देतो की काल परभणी जिल्ह्यामध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये जो ग्रामसेवक संवर्ग गावच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी आणि राज्याच्या विकासासाठी अहोरात्र 24 तास काम करतोय, जनतेच्या सेवेसाठी विविध योजना या ठिकाणी जल जीवन मिशन असू दे, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना असू देत, प्रधानमंत्री मोदी आवास योजना असू देत, ह्या संपूर्ण योजनेला वाहून घेतलेला ग्रामसेवक 24 तास काम करून देखील जनतेच्या हितासाठी माननीय नामदार मेघनाताई बोर्डीकर यांनी संपूर्ण शासकीय सभेमध्ये सर्वांच्या समोर एक ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा जो अपमान केला, त्या अपमानामध्ये त्याचा आम्ही संपूर्णपणे महाराष्ट्रातील सर्व ग्रामसेवक ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। आणि त्या निषेधाचा भाग म्हणून आज आम्ही संपूर्ण दिवसभर काळी फीत लावून या ठिकाणी काम करतोय। 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे। महसूल सप्ताह निमित्त आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। या अनुषंगाने खालापूर तहसील कार्यालयाच्या वतीने या महसूल सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत खोपोली महसूल मंडळाने विविध दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले। या कार्यक्रमाप्रसंगी कर्जतचे उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ, खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण नायब, तहसीलदार सुधाकर राठोड, खोपोली मंडळ अधिकारी भरत सावंत यांच्यासह खोपोली महसूल मंडळातील सजांचे ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि लोकप्रतिनिधी व लाभार्थी उपस्थित होते। चोपडा तालुक्याला सुरुवातीला चांगला पावसाने दिलासा दिला असला तरी आता पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू झाले आहेत। शेतातील पिकांची वाढ थांबली असून अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत। मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर मेच्या शेवटच्या आठवड्यात व जूनच्या सुरुवातीस शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली। त्याचवेळी इतरही पिकांची पेरणी पार पडली होती। जून महिन्यात सतत पावसामुळे ओलावा निर्माण झाला, मात्र त्यामुळे शेतात मशागत करणे अशक्य झाले। शेतकऱ्यांनी तणनाशकांची फवारणी करून तात्पुरते नियंत्रण केले आहे। कमी पावसाळ्यामुळे थोडंसं पिकांचा परिणाम झाला आहे, त्याच्यामुळे पीक एवढं वाढत नाही। आता निसर्गावर सगळं ठेवले, म्हणजे शेतकऱ्यांचं काही एवढं येणार नाही असं वाटतंय मला। उत्पन्नात घट येईल मला वाटतं। अच्छा, म्हणजे आता गेल्या 4-5 दिवसापासून पाऊस बी नाही, पाऊसच आला नाही 3-4 दिवसापासून। आणि आता पिकं पाणी मागताय पण पाणी नाही पडत आहे। आता काय देवाच्या हातात आहे सगळं। बरोबर। आतापर्यंत किती खर्च फवारणी झाली? फवारणी 2 फवारणी झाले, त्यानंतर मटेरियल दिले गेले, मटेरियल महाग आहे। आता शेतकरी किती थोडं लाय देतोच। बरोबर, असं आहे। सगळ्या याच्यात भाववाढ झालेली आहे। हां, सगळेच भाव वाढले। तुमच्या बिवाण्यामध्ये भाव वाढला आहे, तुमच्या मटेरियलमध्ये भाव वाढला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय पुरवतं? फवाऱ्यामध्ये भाव वाढला आहे, शेतकऱ्यांना काहीच पुरवत नाही ना। याच्यात अगो मजुरी वाढली आहे, 300 रुपये रोज घेतात, त्याच्यात पुरवत नाही अगो शेतकऱ्यांना। 2 वाजेतच सुटून जातात मजूर, त्यांना द्यायचे का हे करायचे का आपण काय घ्यायचे? मटेरियल घ्यायला गेलं कारण की लिंकिंग असते। हा, लिंकिंग जास्त देतात, जास्त देतात। हा, काय ते मटेरियल बी काय देईल माणूस? बरं। भाडीपाच्या व्हायरल व्हिडिओवर शिवसेना ठाकरे गटाने टीका केली असून डोंबिवलीतील खड्डे, रस्ते, मेट्रोची अवस्था अत्यंत वाईट आहे। याविषयी डोंबिवलीकर कधी बोलणार असा प्रश्न आम्हाला पडतो। ज्यांनी ही वाईट परिस्थिती केली त्यांच्याबद्दल डोंबिवलीकरांना बोलण्याची गरज आहे, असं वक्तव्य दीपेश म्हात्रे यांनी केलं आहे।
भाडीपचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, ज्याच्यामध्ये डोंबिवलीचे रस्ते, डोंबिवलीचे खड्डे आणि डोंबिवलीच्या मेट्रोबद्दल वस्तुस्थिती सांगणारा हा व्हिडिओ आहे. पुण्यावरनं येऊन लोक डोंबिवलीमध्ये बोलायला लागले की डोंबिवलीची अवस्था, डोंबिवलीच्या खड्ड्यांची अवस्था, डोंबिवलीच्या रस्त्यांची, मेट्रोची अवस्था अत्यंत वाईट आहे. डोंबिवलीकर कधी बोलणार हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडतो. आता वेळ आलेली आहे की या रस्त्याच्या, खड्ड्यांच्या आणि डोंबिवलीच्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलण्याची आणि येत्या काळामध्ये ज्यांनी हे सगळं वाईट परिस्थिती निर्माण केली यांच्याबद्दल डोंबिवलीकरांना बोलण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण या व्हिडिओनी डोंबिवलीकरांची वस्तुस्थिती सर्व जगासमोर दाखवलेली आहे. म्हाडाने शांतीदूत सोसायटीचा पुनर्विकास करण्याचे काम एका बिल्डरला दिले असून त्याच्याकडून सोसायटीचा पुनर्विकास केला जात नसल्याने बिल्डरच्या आणि बिल्डरला मदत करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कालपासून भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नरेंद्र पवार हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण मागे घेणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी आमदार पवार यांच्यासह उपोषणकर्त्यांची चौकशी केली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या पीएने ही चौकशी करून माहिती घेतली. ही माहिती मुख्यमंत्र्यांना अपडेट केली जाईल असे त्यांनी पवार यांना सांगितले आहे. आज दुसरा दिवस आहे. आमच्यासोबत बसलेले ज्येष्ठ नागरिक जे आहेत, खरं त्यांची शुगर डाऊन होत चाललेली आहे. त्यांचा BP काही जणांचा अप होतो आहे आणि थोडासा जरा कालपासून पाण्याचा थेंबे न घेतल्यामुळे थोडा आज दिवसभर सर्व उपोषण करणाऱ्यांना त्रास होतो आहे. पण तरी देखील सर्वजण आपल्या निश्चयाशी ठाम आहेत. जोपर्यंत पोलीस प्रशासन या बिल्डरवरती किंवा ज्या बिल्डरला ज्यांनी मदत केली त्या दोघांवरती जोपर्यंत कारवाई करत नाही, FIR करत नाही, तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण मागे घेणार नाही. तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार या निश्चयाशी आम्ही सगळेजण ठाम आहोत. रेव्हेन्यू मंत्री, माजी प्रदेश अध्यक्ष यांचा फोन आला होता. त्यांना न्यूजच्या मार्फत कळलं की मी आमरण उपोषणाला बसलो आहे, तर ते तब्येतीची चौकशी करत होते. विषय काय आहे तो देखील त्यांनी समजून घेतला. मी देखील त्यांना विनंती केली की तुम्ही देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत आमचा विषय पोचवा आणि लवकर आमच्या विषयाला वाचा पडा. या सगळ्यांना संबंधितांना गुन्हा दाखल झाला पाहिजे, अटक झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती मी बावनकुळे साहेबांना केली. तसेच मुख्यमंत्र्यांचे PA पळसकर साहेब त्यांचा देखील फोन आला होता. त्यांनी देखील आमच्या उपोषणाची माहिती घेतलेली आहे, आमच्या मागण्या काय आहेत आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेबांनी आयुक्त साहेबांना फोन केला होता त्यावेळेला स्वतः पळसकर साहेब त्या साक्षीदार होते म्हणून पण त्यांना ती पण आठवण करून दिली आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळी माहिती मुख्यमंत्र्यांना अपडेट करतो अशा प्रकारची ग्वाही त्यांनी आम्हाला या प्रकारे दिली. माजी महसूल मंत्री तथा तात्कालिक भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात सन 2016 मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या व आम आदमी पक्षाच्या माजी सदस्या अंजली दमानिया यांच्या विरुद्ध शिरपूर न्यायालयाने वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणात शिरपूर येथील डॉक्टर मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात भारतीय दंड विधानातील अंतर्गत फिर्याद दाखल केली होती. ही फिर्याद ॲडव्होकेट अमित जैन व ॲडव्होकेट सुधाकर पाटील यांच्या मार्फत 12 ऑगस्ट 2016 रोजी दाखल करण्यात आली. मी डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन 2016 ते 2019 या दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करून आबरूनुकसानीचा दावा आम्ही या शिरपूर न्यायालयात 2019 साली दाखल केलेला होता. सदरवेळी अंजली दमानिया यांनी माननीय उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असे त्यांनी कथन वेळोवेळी इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते. परंतु गेल्या 6 वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत आलो. परंतु त्यांनी आतापर्यंत शिरपूर न्यायालयात सबळ पुरावा किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न देता व तसेच त्यांना त्यावेळी तत्कालीन वेळी त्यांना देण्यात आलेल्या वॉरंट चीही त्यांनी पूर्तता न्यायालयात केली नव्हती. या कारणे दिनांक 1 ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय शिरपूर च्या न्यायमूर्तींनी त्यांना BW वॉरंट इश्यू केलेले आहे.
कुरेशी समाजाने जनावरांची खरेदी विक्री बंद केल्याने पशुपालक जनावरे गोशाळेत आणून घालत आहेत। त्यामुळे गोशाळांना गाईला ज्याप्रमाणे 5 रुपये अनुदान देण्यात येते त्याप्रमाणे प्रत्येक जनावरांसाठी अनुदान देण्यात यावे अशी मागणी शेतकरी आणि गोशाळा चालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। सध्या अनेक ठिकाणी जनावरांना चारा पाणी नाही, त्यामुळे काही शेतकरी आणि पशुपालक जनावरे गोशाळेत आणून घालत आहेत। त्यांना चारा पाणी आणायचा कुठून असा सवाल देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। निवेदन असं होतं की आम्ही जालना जिल्ह्यामध्ये 18-20 गोशाळा ज्या आहेत त्या गोशाळांना गव्हर्नमेंट मार्फत 50 रुपये जनावरांप्रमाणे अनुदान मिळते, परंतु एवढं तुटपुंजे अनुदान आहे ते की त्यामध्ये फक्त ते गाईला मिळते। परंतु आता काय झाले, या 1 महिनाभरापासून जे कुरेशी समाज जो होता त्या समाजाने जनावर घेणं देणं विक्री करणं बंद केलेत। त्यामुळे काय व्हायलंय की आता गाय असू, म्हैस असू, बैल असू, या सर्व जनावर गोशाळेमध्ये लोक जनता आणून घालायली, तर तेवढं काही आमच्या गोशाळेवाल्याला पेलणारा विषय नाहीये। तर आमच्याकडे जो स्टॉक असतो चाऱ्याचा किंवा भुसाचा काय जे असेल जनावरांना खाद्य ते असते जास्तीत जास्त महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने पुरण्यापुरतं। परंतु असे जर लोक जनावर आणून घालू लागले तर आमच्याच्याने त्यांना पोचणं शक्य नाही। म्हणून शासनाने या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि आता ह्या सर्व जनावरांना गाय असू, म्हैस असू, बैल असू, बोळे असू, या सर्वांनाच जसं गाईला 50 रुपये रोजाचं अनुदान देतो तसं प्रत्येक जनावराला 50 रुपये रोजानं अनुदान जर दिलं तरच आम्ही या गोशाळा चालू शकतो, नाहीतर आमची गोशाळा चालवणं आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे।